योग वर्गाची वाटचाल सुरू आहे. आता मी सौ रश्मी कामत यांना आजच्या वक्त्यांचा परिचय करून देण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करीत आहे. नमस्कार. आज आपल्याला खूप एक चांगले वक्ते लाभलेले आहेत. त्यांचा जरा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर वीणाताई लोंढे मुंबई विद्यापीठातून संस्कृत विभागाच्या मानद प्राध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. मुंबई विद्यापीठ अंकित नालंदा नृत्यकला महाविद्यालय येथे त्यांनी 30 वर्ष संस्कृत हे अध्यापन केले. कैवल्यधाम योग संस्थेमधून त्या योगविद्या शिकून 1981 पासून योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. कैवल्यधाम योग संस्थेमध्ये योग शिक्षकांसाठी पतंजल योगसूत्र या विषयाच्या अभ्यागत शिक्षिका. 2017 साली योगाभ्यास व मज्जातंतू विज्ञान या विषयावर एक अभ्यासक्रम पूर्ण केला. हा थोडा जरा युनिक आहे. आम्हाला थोडी जास्त माहिती दिली तर जास्त बरं होईल. डॉक्टर वीणाताई लोंढे यांनी पतंजली योगदर्शनाचे विश्लेषण, सिद्धांत व प्रयोग आणि भारतीय नृत्य कलेची शब्दावली ही 2 पुस्तके लिहिली आहेत. संपादिका या नात्याने त्यांची 3 पुस्तके आहेत. आरोग्याची गुरुकिल्ली, दिशा, कल आणि गती, शिव स्वरदय, प्राणविद्या, शास्त्राचे शास्त्र आणि 3 स्पेस टाईम मोशन अँड अनट्रोडन पाथ टू हेल्थ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रामध्ये वक्त्या म्हणून सहभाग घेतला आहे. तसेच साऊथ इलियॉन विद्यापीठ, एडवर्ड्सविले, अमेरिका येथे वास्तव्य. नृत्य विभाग विषय नृत्यकलेसाठी भारतीय नृत्य व या योग यांचा सिद्धांत, असं त्यांचं सगळं आत्तापर्यंतची कर्तृत्व आहे. बाकी मी हँडओव्हर करते देसाई काकांना. धन्यवाद रश्मी. एकंदर वक्त्यांच्या आजच्या परिचयावरून आपल्याला आज एक चांगली मेजवानी म्हणजे वक्त्यांची मिळणार आहे असं वाटतं. आता मी यानंतर आपले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनंजय पावगी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या मुख्य वक्त्या डॉक्टर श्रीमती वीणाताईंचा या ठिकाणी सत्कार करावा. यानंतर आमच्या कार्यक्रमाला नेहमी बाबर सर या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत ते आवर्जून उपस्थित असतात व त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी वेळोवेळी लाभते. त्यांचाही सत्कार जोगदेव सरांनी करावा अशी मी जोगदेव सरांना विनंती करतो. पूर्वी गुरुवर्य काळुसकर सर योग वर्ग घ्यायचे. आमचे महाजन सरही या ठिकाणी उपस्थित, तेही योग वर्ग घ्यायचे. पण सरांना आता वयोमानाने सर 91 वर्षाचे आहेत आणि रोज योग वर्गात येता येत नाही त्यांना. तर त्याऐवजी गेली 2-3 वर्ष आम्हाला योग मार्गदर्शन म्हणून श्रीयुत धनंजय पावगी व भारतीताई बोथाटे यासुद्धा आम्हाला मार्गदर्शन या योग वर्गात अतिशय चांगला योग वर्ग रोज ते घेतात आणि मार्गदर्शन करत असतात. त्यांचाही आपण वीणाताईंच्या हस्ते सत्कार करतो. श्री धनंजय पावगी यांचा सत्कार वीणाताईंनी करावा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी आमचे आज किशोर महाजन जे सिनियर योगार्थी आहेत ती सुद्धा एकेकाळी क्लास आमचा घेत असं आहे. सर असताना सुद्धा आठवड्यात 1-2 दिवस ते क्लास घ्यायचे, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार श्री बाबर सरांनी करावा अशी मी विनंती करतो. महाजन सर.
भारतीताई मला वाटतं आज आल्या नाही आहेत, उपस्थित नाहीत, असू दे. आता मी आजच्या मुख्य वक्त्या डॉक्टर श्रीमती वीणाताई लोंढे यांना विनंती करतो की त्यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त आजचा जो विषय आहे गुरुपर्यंत पतंजली अष्टांग योगसूत्राद्वारे पोहोचण्याचा मार्ग, या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे. प्लीज विनंती. आवाज थोडा वाढवायला. सर्व योगाभ्यासी आणि योगाची आवड असलेल्या लोकांना इथे पाहून खूप आनंद झाला आहे. मी अथश्रीमध्ये राहते, बाणेर इथल्या, आणि तिकडे कमीत कमी वय 60 आणि जास्तीत जास्त 92-93 असे माझे विद्यार्थी आहेत. विद्यार्थी म्हणायचं नाही, माझे बरोबर योग करतात. आणि आमचा कार्यक्रम झाला, गेल्या वर्षी बोलावलं त्या दिवशी आमचा कार्यक्रम होता म्हणून मी येऊ शकले नाही, पण आज हा योग आलेला आहे आणि तुम्हा सगळ्यांना पाहून मला खूप आनंद झाला. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आज गुरुपौर्णिमेचा एक उत्सव किंवा एक चांगला दिवस म्हणून आपण मला बोलावलं आहे. ते ही गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून ओळखली जाते, आपल्याला माहिती आहे. मग थोडंसं आपण या व्यासमुनींबद्दल जाणून घेऊया. माहीत असेल आपल्याला, पण थोडीशी उजळणी करूया. पराशर आणि सत्यवती यांचा मुलगा व्यास हे त्यांचा मुलगा. त्यांचा जन्म एका द्वीपावर झाला म्हणून त्यांना द्वैपायन असं म्हणतात. आणि त्या द्वीपामध्ये खूप बदरिक म्हणजे बोरीची झाडं होती आणि म्हणून त्यांना बादरायण म्हणतात. द्वैपायन, बादरायण. आणि पराशर ऋषींचा मुलगा म्हणून पराशर. हां, मग त्यांना व्यास हे नाव का बरं मिळालं? त्यांचं लालन पालन सगळं पराशर मुनींनी केलं. अत्यंत विद्वान, अत्यंत स्मरणशक्ती तल्लक असलेला असा मुलगा होता. आणि त्या काळी ना वेद म्हणजे ही एक मोठी ज्ञानशाखा होती. म्हणजे वेद पाठ करायचे म्हणजे सगळे वेद पाठ करायचे. तर त्यांनी व्यासमुनींनी ओळखलं की हळूहळू माणसांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती कमी होत जाणार आहे. एवढा सगळा वेद एका माणसाला झेपणार नाही आहे. आणि म्हणून त्यांनी वेदाचे 4 भाग केले. विव्यास वेदान यस्मात् सहा तस्मात् व्यास इति स्मृता असं म्हटलेलं आहे. त्यांनी वेदांचे 4 भाग केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. आणि आपल्या एकेका शिष्याला दिले. ऋग्वेद पैलमुनींना दिला, नंतर यजुर्वेद वैशंपायनानं, सामवेद जैमिनी, आणि हा शेवटचा अथर्ववेद सुमंतू म्हणून त्यांचा एक शिष्य होता, त्याला दिला. आणि असा त्यांनी प्रथम वेदांचा एक विभाग केला म्हणून त्यांना व्यास ही पदवी मिळाली. ते महाभारताचे लेखक होते, आपल्याला माहितीच आहे. महाभारताच्या पात्रांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता आणि त्यांनी ते पूर्ण लेखन नंतर केलेलं आहे. महाभारताचे 3 संस्करणं झाली, जय भारत आणि महाभारत. पण त्यातला मुख्य जो कोर गाभा आहे संबंध कौरव पांडवांच्या युद्धाचा किंवा त्यांच्या एकंदर नात्याचा, ते सगळं त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यानंतर जे वाढलं गेलं ते पुढे वैशंपायन आणि सूत त्यांनी सगळ्यांनी वाढवलेलं आहे. त्यांनी 18 पुराणंही लिहिली. आणि महाभारत लिहून झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की मनाला शांती नाही लाभली त्यांना. तेव्हा एक दिवस नारद मुनी आले आणि म्हणाले की तू भक्तीचं यावं तसं वर्णन तुमच्या महाभारतात आलेलं नाही आहे, तेव्हा तुम्ही आता कृष्णाच्या वर काहीतरी लिहा. आणि मग ते समाधीत गेले. पूर्ण भागवत हे समाधी भाषा आहे असा एक श्लोक येतो भागवतामध्ये. आणि त्यात त्यांनी भागवत लिहिलं आणि त्यांचं तळमळणारं मन शांत झालं असं म्हणतात. इतकी विपुल ग्रंथसंपदा, इतकी विद्वत्ता
आणि त्यामुळे त्यांना जगद्गुरू असं म्हणतात. आणि आजचा दिवस, आजचा म्हणजे खरं कालचा दिवस, आषाढ पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. त्यांनी इतक्या विषयांना महाभारतात स्पर्श केला आहे की शेवटी म्हणतात व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. हे सर्व जग म्हणजे व्यासांचं उष्ट आहे. म्हणजे कुठलाही विषय घ्या त्याला व्यासांनी स्पर्श त्यांच्या लिखाणात केलेलाच आहे. तेव्हा असे हे व्यासमुनी. आता त्यांचे शिष्य आपण पाहिले 4 असे अगणित शिष्य होते त्यांचे. पण नंतर ही गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतात खूप रुजली. कारण गुरु शिष्य म्हणजे जेव्हा आपण गुरु किंवा सद्गुरू म्हणतो तेव्हा तो या जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवून अंतिम सत्यापर्यंत जो नेतो आपल्याला तो म्हणजे सद्गुरू. तर अशा सद्गुरूंच्या जोड्या जर आपण पाहिल्या तर खूप आहेत. निवृत्तीनाथ ज्ञानदेव आहेत, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराज आहेत. अगदी हल्लीच्या काळचं उदाहरण घ्यायचं तर रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद आहेत, किंवा महावतार बाबाजी आणि त्यांचे शिष्य म्हणजे लाहिरी महाशय आहेत. तेव्हा अशा अनेक अनेक जोड्या आहेत गुरु शिष्यांच्या. आणि शेवटी गुरु मागे राहिले आणि ह्या शिष्यांचं कर्तृत्व एवढं बहरलं की ज्ञानेश्वर आपल्याला दिसतात, त्याच्या पाठी असलेले कधी कधी निवृत्तीनाथांना विसरायला होतं, किंवा विवेकानंदांचं कर्तृत्व आपल्याला दिसतं, त्यांच्या पाठचं रामकृष्णांचं थोडंसं आपल्याला विसरायला होतं. पण ते लोक कधी विसरले नाहीत आपल्या गुरुला. तेव्हा हे सगळे जे आहेत हे सद्गुरू आहेत. मग आपल्या जीवनात आपल्याला भेटतात ते कोण असतात? अगदी लहानपणी आपल्याला आई वडील, नंतर शाळेतले शिक्षक, कॉलेजमधले शिक्षक, समाजातले चांगले असे सज्जन मंडळी की ज्यांना ना संस्कृतमध्ये एक छान शब्द आहे आप्त. आपण मराठीत आप्त म्हणजे बांधव म्हणतो, जवळचे नातेवाईक. आप्तला एक वेगळा अर्थ आहे की ज्यांच्याकडे रजस आणि तमस नाही, सत्वगुणाचा उत्कर्ष आहे, ज्यांचं ज्ञान हे त्रिकाला बाधित आहे. आणि जे असे आप्त असतात ना, जे असे मंडळी असतात त्यांना आप्त म्हटलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं कधीही खोटं ठरणार नाही. म्हणजे हे एक प्रमाण म्हणून पतंजली मुनींनीही मानलेलं आहे. आगम जे प्रमाण मानलेलं आहे ते असं आप्त वाक्य म्हणून मानलेलं आहे. आता आपल्याला दैनंदिन जीवनात ज्या अडचणी येतात त्या आपण अशा आप्तांना विचारायला जात नाहीत. तेव्हा आपले आप्त वेगळे असतात. स्वयंपाकात आपल्याला आली एखादी अडचण तर आपल्या सासूबाई असतात, आपली आई असते, घरातली मोठी माणसं असतात, हो की नाही. असे निरनिराळ्या लेवलवर आपल्याला निरनिराळे आप्त आपल्याला भेटत जातात. आणि त्या सगळ्यांना ना मला वाटतं आपण असा आप्तही शब्द लावू नये आणि गुरुही शब्द लावू नये, मार्गदर्शक हा शब्द लावावा. हां, आम्ही सगळे म्हणजे मी सुद्धा मार्गदर्शकच आहे. कारण खरा गुरु ही फार फार मोठी एकंदर पदवी आहे. पण असे सद्गुरू आपल्या जीवनात यावेत असं प्रत्येकाला वाटत असतं ना. खूप जणांना असे सद्गुरू असतील, अशा सद्गुरूंची तुम्हाला दीक्षा मिळालेली असेल तर मग आपल्या जीवनाचं ध्येय काय ठरतं की बाकी संसार जगत असताना त्यांनी सांगितलेल्या तत्वाप्रमाणे आचरण करणं, तशी साधना करणं आणि अधिकाधिक या आध्यात्मिक मार्गावर आपण मागे कसे येणार नाही, पुढे जाऊच आणि मागे कसे येणार नाही हे पाहणं हे आपलं कर्तव्य ठरतं. पण प्रत्येक वेळे आपल्याला सद्गुरू लाभतात असं नाही बरं का. मग सद्गुरू लाभले नाही तर लोक म्हणतात काय की गुरु येतो तुमच्याकडे आणि सांगतो की मी तुझा गुरु आहे. हां, हे असं थांबायचं का? नॉर्मली ना आपण सामान्य माणसं गुरु शोधत हिंडतात. आणि मग आपण म्हणतो तसं जसं आपण मॉलमध्ये शॉपिंग करतो तसे अध्यात्माच्या ह्याच्यात थोडं शॉपिंग केल्यासारखं होतं. आज ह्याच्या भाषणाला जाऊया, उद्या त्याच्या जाऊया, आज ह्याच्याकडे जाऊन बघूया, त्याच्याकडे जाऊन बघूया. पण कधी कधी मनाचं समाधान होतं असं नाही बरं का. आणि खूप वेळा तुम्ही जेव्हा करता ना तुमच्या अहंकाराने गुरु शोधायचा प्रयत्न करता तेव्हा खूप वेळा फसायचीही शक्यता असते. मग अशा वेळे काय करायचं बरं? अशा वेळे एक तर आपण ग्रंथांवर अवलंबून राहायचं. जर तुम्ही वारकरी संप्रदायातले असलात तर ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा वगैरे हे जे सगळं वारकरी संप्रदायाचं आहे त्या ग्रंथांवर अवलंबून राहायचं आणि प्रार्थना करत राहायची देवाला की योग्य वेळी मला सद्गुरू लाभू दे. तुम्ही ज्या ज्या मार्गातले असाल ना त्यातल्या ग्रंथांनाच आपले गुरु मानून
प्रत्यक्ष गुरु जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपण तशी मार्गक्रमणा करायला लागते. पण काय आहे, आपण तयार झाल्याशिवाय आतून गुरुही येणार नाही ना आपल्या पुढे. गुरु जरी आला तरी आपल्याला कळणार नाही. त्यांनी जरी येऊन सांगितलं मी तुझा गुरु आहे, कदाचित तो माणूस दिसायला एवढा वेगळा असेल की आपण म्हणू आपल्या गुरु या संकल्पनेत कदाचित तो बसणार नाही आणि आपण त्याचा नाही स्वीकारही नाही करणार. तर आपण आतून तयार व्हायला पाहिजे त्यासाठी. आणि हे करताना दैनंदिन जीवन सोडायला नको, सगळं आपलं लाईफ चालू राहतं. मग कसं बरं करायचं? तुम्ही तर योग करताच, हो की नाही? तर आज योग करता म्हणून मी अष्टांग योगाच्या, आता तुम्ही अष्टांग योग बहुतेक दुसऱ्याला म्हणता, मी पतंजलीच्या अष्टांग योगानी म्हणते. कारण माझा पातंजल योगसूत्राचा थोडाफार अभ्यास आहे, माझं पुस्तक आहे आणि गेले 25 वर्ष मी शिकवते पातंजल योगसूत्र. अनेकांना शिकवलेलं आहे, अनेक युनिव्हर्सिटीतनं शिकवलेलं आहे. तेव्हा त्यासाठी पातंजल योगसूत्राचा आपण आधार घेऊया. आपण स्वतःला कसं तयार करायचं? तुम्ही आसन आणि प्राणायाम करताच, बरोबर आहे. पण त्याच्या आधी काहीतरी आहे आणि त्याच्यानंतरही काही आहे. त्याच्या आधी काय आहे? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे ही 8 अंग आहेत. ही 8 अंग ना पतंजली मुनींनी 4 मार्ग सांगितलेले आहेत बरं का योगसूत्रामध्ये. एक आहे उत्तम अधिकारी, म्हणजे ज्यांना फारसं काही करायलाच लागत नाही, ते तयारच होऊन आलेले असतात. ही ज्ञानेश्वरादी 4 भावंड म्हणतात ना, तशा प्रकारे त्यांना फक्त अभ्यास आणि वैराग्य दिलंय. नंतर दुसरे असतात ते मध्यमाधिकारी असतात, त्यांना दिलाय क्रियायोग, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, क्रियायोग दिलेला आहे. नंतर जे इमोशनली म्हणजे जे भावनात्मक दृष्टीने ईश्वराशी जोडू शकतात स्वतःला, संबंध भक्ती मार्गासाठी त्यांनी ईश्वर प्रणिधान दिलेलं आहे. पण पतंजली मुनींचं खरं जे त्यांचं काय म्हणायचं स्ट्रक्चर्ड जे त्यांनी एक आपल्या पुढे मांडलेलं आहे ना रूप, आकृतिबंध, तो अष्टांग योगाचा आहे. आणि प्रत्येक स्तरावर, आपल्या जीवनाच्या प्रत्येक स्तरावर, म्हणजे शारीर म्हणजे फिजिओलॉजी, मानसिक, भावनिक, सामाजिक, आध्यात्मिक, घ्याल तो पैलू आपल्याचा, तिथे एक समत्व येईल ह्याचा त्यांनी प्रत्येक बाबतीत विचार केलेला आहे. किंबहुना योग या शब्दाचा पातंजल योगदर्शनामध्ये समाधी हाच अर्थ आहे. योगस समाधी सच सार्वभौमा चित्तस्य धर्म. मग समाधी म्हणजे काय बरं? सम अधिक आ अधिक धी शब्द 10 पासून आलेला आहे. 10 म्हणजे ठेवणे, आ म्हणजे असमंतात सर्व बाजूनी, आणि सम म्हणजे समत्वात. काय समत्वात ठेवायचं आहे? चित्ताचा गुणधर्म आहे हा. आपलं चित्त समत्वात ठेवणं सर्व बाजूनी, ह्याचा अर्थ समाधी. म्हणजे समाधी म्हटल्यावर ना आपल्याला एवढं घाबरायला होतं, आपल्याला फक्त संजीवन समाधी आठवते. कोणाची? ज्ञानेश्वरांची. आणि मग वाटतं ते आपल्या बसची बात नाही. असं नाही आहे हो. समाधी ही सगळ्या आपल्या व्यक्तित्वाचं एक संतुलन म्हणजे समाधी. मग हा दिलेला मी अर्थ बरोबर आहे का? समाधीच्या जवळचा शब्द मी कॉग्नेट्स म्हणतो, त्याला काय आहे? आधी आहे. आधी म्हणजे संस्कृतमध्ये मानसिक रोग, आधी आणि व्याधी. व्याधी म्हणजे शारीरिक रोग. आधी म्हणजे सम फक्त काढलं बरं का समाधीमधलं, सम काढलं की आधी राहिलं. म्हणजे चित्त तुमचं सगळीकडे विखुरलेलं असतं, अत्यंत चंचल असतं, चित्त स्थिर होत नाही आणि मग मानसिक व्याधी होतात. मग त्याला काय करायचं? चित्त समत्वात आणायचं. आणि चरकांनी सांगितलेलं आहे की व्याधींना औषधं चालतात, पण आधी म्हणजे मानसिक रोगांना ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती, समाधी, त्याच्यात समाधी त्यांनी शब्द वापरलाय आणि तो या अर्थी वापरलाय की चित्त तुम्ही परत फोकस करा, एकाग्र करा, समत्वात आणा. तेव्हा आपण दिलेला अर्थ बरोबर दिसतोय. आणि मग कारण मी संस्कृतची आहे म्हणून मी त्याच्या ह्याने जाते की मी एक अर्थ दिला म्हणून तोच बरोबर असं नाही. इतर अनेक जे संस्कृतमध्ये शब्द आहेत त्याचानी ह्याचा अर्थ जुळतोय की नाही. आणि मग व्याधी शब्द आहे. व्याधी म्हणजे वी प्लस आधी, वी अधिक आधी संधी येत असेल तुम्हाला. मग काय? वी म्हणजे विविध, वी म्हणजे विशेष, वी म्हणजे विपरीत. हे जे
चित्ताचं बिघडणं असतं, चित्ताचं सैरभैर होणं असतं, चित्ताचं विखुरलेपण असतं, ते जेव्हा विविध प्रकारे, विशेष प्रकारे, विपरीत प्रकारे शरीरावर उतरतं तेव्हा ती व्याधी. कळलं की नाही? एखाद्याला डायबिटीसही असतो आणि ब्लड प्रेशरही असतं, विविध प्रकारे अल्सर असतं आणि काही असतं. खूपसे हे रोग सायकोसोमॅटिक आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपण समाधीला दिलेला अर्थ बरोबर आहे. तेव्हा आता हे समत्व कसं येईल? तर पहिलं यम आणि नियम ना, हे आपल्याला लहानपणापासून आपण ऐकतो ना, खरं बोला, हिंसा करू नका, सत्यानी चाला, धर्मानी चाला, तेच खरं सांगितलेलं आहे. पण ते आपण ऐकून ना सोडून देतो. जेव्हा आपण अष्टांग योग म्हणजे आपण जर आसन प्राणायाम करत असलो तर आसन प्राणायाम आपण किती वेळ करू बघा. अगदी सिनियर सिटीजन झाले तरी किती वेळ करतील? 1 तास करतील. सकाळी 1 तास, संध्याकाळी अर्धा तास. उरलेला वेळ आपण काय करणार? तर यमनियमाप्रमाणे आपण वागतोय की नाही हे पाहणं, हे त्यातलं मुख्य आहे. म्हणजे तुमचं योगामध्ये किती प्रगती झाली आहे त्याचा टचस्टोन, निकष तुम्ही यमनियमात किती पक्के आहात हे आहे. आणि हे यमनियम काही वेगळे नाही आहेत. अहिंसा, हिंसा करू नका. मग हिंसा करू नका म्हणजे काय? आता या वयाला आपण दुसऱ्याची हिंसा करायला जात नाही बरं का, आपलं ताकदच नसते. पण तोंडी आपण शार्प टंग असते आपली, किंवा एखाद्याला कुचकं बोलायचं हे आणि त्याचं मन दुखवायचं. कळलं की नाही? शारीरिकदृष्ट्या काही करता येत नाही, मग असं आपण करायचा प्रयत्न करतो. तो करतोय का आपण प्रयत्न, हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि करत असलो तर ते चुकीचं आहे. हे बघा, कधी कधी समोरच्यावर काहीही परिणाम होत नाही, तुमचं मन दूषित होतं, एवढंच लक्षात घ्यायचं. आपण दुसऱ्याला बोललं ना की आपल्याला नाही आवडत, ते आपल्या आतमनात एक क्षणभर शांत वाटतं की किती दिवस बोलायचं होतं ते बोलून टाकलं. समोरच्याचं मन नाही, कधी कधी त्याला काहीच वाटत नाही, कारण ते खोटं असलं ना तर ते मनावरच घेत नाही. तो योगातला असला तर अजिबात मनावर घेणार नाही, तुमचंच मन अजून दूषित होईल. तेव्हा हिंसाचा दुसरा अर्थ आक्रमकता. आणि ही हिंसा ना स्वतःवरही करायची नाही आहे. योगातलं उदाहरण देते. एखादा आसन नाही जमत आहे तर हिंसा करून स्वतःच्या शरीरावर जोर जबरदस्ती करून करायचं नाही. आसन हे झालं पाहिजे. कळलं? आसन हे करायचं नसतं, प्रयत्न शैथिल्याचा तो अर्थ आहे. आसन हे झालं पाहिजे, मुद्दामून अहममिकेनी करायला जायचं नाही. आपल्याला एवढंच जेपताय ना तर हिंसा शरीरावर कुठल्याही प्रकारे न करता स्वतःवर आपण बघा, या वयाला म्हणजे काही काही जण आमच्या इथे 80-85 वर्षाची पण मंडळी आहेत, त्यांना सांगायला लागतं, अहो तुम्ही किती श्रम करताय, तुम्ही किती चालताय. किती जणांचं चालणं मी कमी केलं. आपले 10,000 स्टेप्स, वय काय 85, वजन किती जेमतेम 50 किलो, आणि आपले चालतायत सगळे. तर ही हिंसा झाली. 10,000 स्टेप्स बरोबर केव्हा? तुमचं वजन काय, तुमचं वय काय, आणि सबंध दिवस आपलं तुडतुड तुडतुड करत राहायचं, पण मग आजारी पडायला होतं ना. तेव्हा ही हिंसा झाली स्वतःच्यावर. तेव्हा ही पण आपण करता कामा नये, आक्रमक होता कामा नये, स्वतःवर नाही, दुसऱ्यांवर नाही. अहिंसा सत्य. आपण म्हणतो आम्ही कुठे असत्य बोलतो, पण आपण बोलतो बरं का. आपण नोकरीत असताना, मी पण नोकरीत होते बरं का, तेव्हा आजारी असताना आपण कॅज्युअल लिव्ह घ्यायची नसली, कॅज्युअल, तर आपण आजारी आहे सांगतो की नाही. खोटं 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 सांगतो, डोकं दुखतंय, दात दुखतंय, काहीतरी दुखत असतं आपलं. तेव्हा हे पण शक्यतो न केलेलं चांगलं, कारण मनात ती एकदा सवय लागते खोटं बोलायची. पण ना असत्य हे एकच नाही आहे बरं का. एखाद्याला कारण नसताना नाही, त्याच्याकडून आपल्याला काही फायदा हवा असेल तर त्याला चढवत नेणं, नाही तर एखाद्याचा आपल्याला तो वर चढतोय त्याला खाली खेचायचं आहे तर त्याला मानहानिकारक बोलणं, चुकीचं बोलणं, हे पण असत्यच झालं की नाही. ढोंगीपणाने बोलणं, लेकी बोले सुनी लागे बोलणं, हे सगळं असत्याचे प्रकार झाले. अहिंसा, सत्य, अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी नाही करणं. आपण इतके चांगले लोक आहोत ना, 1,00,000 रुपये आत्ता इथे पडलेले दिसले तरी आपल्यातला प्रत्येक जण म्हणेल जाऊन इकडच्या अधिकाऱ्यांकडे देऊया, नाही तर पोलीसकडे देऊया. एक पहिला आपण कोणी हात लावणार नाही. पण कदाचित दुसऱ्याचं क्रेडिट घ्यायला आपण मागे पुढे बघणार नाही.
एखाद्याने काम केलेलं असतं. हे ऑफिस लेवलला आणि विशेषतः सायंटिफिक लेवलला खूप घडतं. ज्युनियर्सनी काम केलेलं असतं, सिनियर्स त्यांचं क्रेडिट घेतात. घरात सासूनी केलेलं असतं, सून क्रेडिट घेते. सुनेनी केलं असतं, सासू. साध्या पण उदाहरणं देते हां, अशी मोठी मोठी उदाहरणं नको. तुम्ही म्हणाल आम्ही आता रिटायर झालो, आम्ही नाही सायंटिफिक याच्यात, आम्ही नाही असं करत, असं नसतं. कसं जे क्रेडिट घेतलं जातं की नाही, किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली जाते. राग आला, चला म्हणजे जाळ पोळ करा, किंवा आपण बागेतनं फिरतोय तिथे संबंध जे खातो ते तिथेच टाका. हे पण एक प्रकारची ना चोरीच झाली. आणि ज्या गोष्टी आपल्याला ज्याचा लाभ आपण घेऊ शकत नाही, द प्रिव्हिलेजेस दॅट वी कॅनॉट क्लेम, अशा गोष्टींचा आपण उपभोग घेणं. समजा आपल्याकडचा एक माणूस खूप मोठ्या पोस्टवर आहे गव्हर्नमेंटच्या, आणि त्याला गाडी आहे, तर ती आपण आपल्या खरेदीसाठी वापरणं हे चुकीचं आहे. खरेदीला जायला जर आपण वापरली तर चुकीचं आहे. कामासाठी आहे ना, गव्हर्नमेंटच्या कामासाठी दिलेली गाडी जी आहे, म्हणजे जे प्रिव्हिलेजेस आपल्याला नाही. साधं उदाहरण, आपण एखाद्या बागेत गेलो की फुलं तोडू नका म्हणतात, आणि कोणाचं लक्ष नाही पाहून फुलं तोडतो. झाली की नाही चोरी? तर न्यूरोसायन्सप्रमाणे असं आहे की ग्रॅबिंग ह्याचं ना आपल्याकडे सर्किट दिलेलं आहे. कुठलीही गोष्ट आवडली की ग्रॅब करा, हे सर्किट आहे आपल्याकडे. त्याच्यावर प्रतिबंध घालणं हे आपलं काम आहे. ब्रह्मचर्याचा फार चुकीचा अर्थ लावला जातो. परत संस्कृत बघा, ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य, चर्या म्हणजे जीवनशैली. अशी जीवनशैली, किती वाजता मी थांबवायचं आहे? हां, अशी जीवनशैली की जी आपण नियमित आहे, संतुलित आहे. आपल्या शरीरात अनेक ऊर्जा आहेत हो, मानसिक आहेत, भावनिक आहेत, आध्यात्मिक आहेत की नाही? आणि तशीच एक लैंगिक ऊर्जा आहे. फक्त त्याच्यावर नियमन हा ब्रह्मचर्याचा अर्थ नाही. शरीरातल्या सगळ्या ऊर्जांचं नियमन, संतुलन, आणि त्याच वेळेस आपल्या शरीराबाहेर आपल्याला निसर्गाने दिलेल्या ऊर्जा आहेत. ओके नाही, पाणी आहे आपल्याला दिलेलं, हवा आहे, त्याचं प्रदूषण न करणं, निसर्गाचं संवर्धन, संगोपन, हे सगळं करणं, हेही ब्रह्मचर्यात येतं. आणि असा जर अर्थ सांगितला कॉलेज लेवलला, मी खूप शिकवला, युनिव्हर्सिटी लेवलला, तरच थोडा त्याचा अर्थ डोक्यात शिरतो म्हणजे मुलांच्या. तेव्हा हाही अर्थ म्हणजे आपल्या जो पंखा आपल्याला नको आहे, ज्या खोलीत आपण नाही आहोत, तो बंद करणं, हे पण एक प्रकारचं ब्रह्मचर्यच झालं की आपण बाहेरची ऊर्जा वाचवतोय. पाण्याचा नळ हळू सोडणं, इतक्या साध्या ह्याच्यात आपण हे जीवनात आणू शकतो. आणि अपरिग्रह, साठा न करणं. आपल्याला साठा केला की काय काय होतं एक तर कळत नाही आपल्याला आपल्याकडे काय आहे, नुसती घरात अडचण होऊन जाते. आणि मग त्याचं ते सांभाळ करा, हरवलं, तुटलं, फुटलं की दुःख होतं. त्यापेक्षा हे न करणं. आता मी नियमांवर फारशी जात नाही. हे सगळं जर आपण पाळलं तर दिवसातले 24 तास आपल्याला पाहता येईल ना, आपण कसे वागतोय, काय करतोय. आणि मग शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे 5. कारण मला धारणा ध्यानाकडे जायचं आहे म्हणून मी आता आवर्त घेते. तेव्हा हे 5 जे नियम आहेत त्यांनी आपला पर्सनल लाईफ एक प्रकारचं त्याला लाईन लागते, त्याला एक प्रकारचं संतुलन येतं, त्याला नियमितपणा येतो. आणि जर तुम्ही मला विचाराल ना की पतंजलींनी गुरुचं किती महत्त्व गायलेलं आहे, गुरु हा शब्द 195 सूत्रात फक्त एकदा येतो, आणि तो त्यांनी फक्त ईश्वराला लावलेला आहे. स पूर्वेशामपि गुरुः कालेन अनवच्छेदात. ईश्वरा सर्वांचा गुरु आहे, त्याला काळाचं बंधन नाही. तो पूर्वीच्यांचा गुरु आहे, आत्ताच्यांचा आहे, आणि पुढील लोकांचाही राहणार आहे. आणि त्याच्या चरणी नतमस्तक होणं हा नियमाचा एक भाग दिलाय, ते मुख्य म्हणून दिलेलं नाही आहे. तेव्हा यम, नियम, आसन, प्राणायाम आले. आसन प्राणायामसुद्धा योगाच्या पद्धतीने व्हायला पाहिजेत. स्थिर सुखमासनम, प्रयत्न, शैथिल्य, हे सगळं त्याच्यात यायला पाहिजे. आणि प्राणायामामुळे आपल्या मनावर कंट्रोल येतोय की नाही, आपलं मन थोडं ताब्यात राहत आहे की नाही, आपल्या रागावर कंट्रोल आला आहे की नाही, हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे. नाहीतर ते नासापीडनं होईल, फक्त नाकाला आणि श्वासाला दिलेला त्रास होईल. आणि मग प्रत्याहार हे करत असताना हळूहळू आपली दृष्टी आत वळायला लागते, कारण बहिर्मुखीच असते आपली दृष्टी.
डोळे मिटले ना तरी बाहेरचंच काहीतरी आपल्याला दिसत राहतं. तर ते आत वळवणं म्हणजे प्रत्याहार. आणि गंमत म्हणजे ना, यमनियम हा अष्टांग योगाचा भाग आहे हेही पाहिलं जात नाही, आणि पुढचं धारणा ध्यान समाधी आहे हेही पाहिलं जात नाही. आज एवढं मोठं तत्त्वज्ञान देणारे पतंजली मुनी फक्त आसन प्राणायामापर्यंतच मर्यादित राहिलेले आहेत. आपलं संबंध जीवन बदलायचं, ट्रान्सफॉर्म करायची ताकद या एका पतंजली योगसूत्रात आहे आणि या अष्टांग योगात आहे. बाकीचं नाही सगळं केलं ना तरी अष्टांग योग बरोबर केला तर जीवन बदलू शकतं, पूर्णपणे बदलू शकतं. यमनियम तुम्ही पाळताना तुम्हाला अडचणी आल्या तर प्रतिपक्ष भावना करा. फार सुंदर त्यांनी टेक्निक दिलं आहे सायकोलॉजीचं, की तुम्ही आता निश्चय केलात मी आता अहिंसा पाळणार आहे, तर हिंसेचेच विचार मनात येतात आहे ना. तेव्हा ते म्हणतात प्रतिपक्ष भावना करा. फक्त अहिंसेचे इतके विचार मनात आणा, त्याच्यावर भावना करा. भावना करा याचा अर्थ सेंटिमेंटॅलिटी नाही, भावनात्मक दृष्टीने विचार वगैरे असलं काही नाही. भावना याचा अर्थ इतकं चिंतन मनन करा की तो निगेटिव्ह थॉट आहे तो बदललाच गेला पाहिजे. आणि अनेक माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्हाला प्रतिपक्ष भावनाचा खूप परिणाम झालेला आहे. आज 25 वर्ष मी शिकवते, तर अनेक विद्यार्थ्यांनी मला सांगितलं आहे मॅडम प्रतिपक्ष भावना ही फार पॉवरफुल तुमचं टेक्निक आहे. म्हणजे माझं नाही, पतंजली मुनींचं आहे, ते पाळलं पाहिजे आपण. आणि मग ना धारणा ध्यान समाधी काय आहे माहिती आहे का. हल्ली काय झालं आहे मी तुम्हाला सांगते. फॉरेनर्सना ना योग आसन प्राणायाम चांगली माहिती झाली आहेत आणि पुष्कळ वेळा म्हणजे आमचा एक ग्रुप आहे, ते लोक सारखे फॉरेनला जात असतात. ते म्हणतात हल्ली असं झालं आहे की फॉरेनर्स म्हणतात आम्हाला तुमची गरजच नाही, आम्हाला येतं योग येतं आसन प्राणायाम. म्हणजे अजून काही वर्षांनी ते म्हणतील पतंजली तिकडचेच आणि त्यांनीच सगळं निर्माण केलं असं सुद्धा ते म्हणू शकतील काही वर्षांनी. आणि तुम्हाला धारणा ध्यान करायचं ना, फिजिकल फिटनेस प्रोग्राम पतंजली देतात तुम्हाला, आणि तुम्हाला धारणा ध्यान करायचं तर बुद्धिस्ट मेडिटेशन, विपස්සना आणि आनापानसती, माइंडफुलनेस त्यांनी नवीन नाव दिलं आहे. तेव्हा मला हे फार लागतं माहिती आहे का. परवा योग डेच्या दिवशी योग फॉर सेल्फ आणि सोसायटी हे थीम दिलं. मी 1-1.5 तास मुद्दामून ऐकत होते. योग फॉर सोसायटीसाठी यमनियम पाळणं आवश्यक आहे हे एकाच्याही तोंडून आलं नाही, कारण यमनियम हे ह्याचा भाग आहे हेच माहिती नाही. तुम्ही आसनं करून सोसायटीला कसा फायदा होईल. तुम्ही स्वतः चांगले माणसं झालात की सोसायटीला फायदा होणार आहे, आणि ते यमनियमाशिवाय बिलकुल शक्य नाही आहे. त्या दिवशी मी जिथे जिथे भाषणाला 2-3 ठिकाणी भाषणाला गेले होते, सगळ्या ठिकाणी मी केवळ फक्त यम आणि नियमांवर बोलले. कारण योग फॉर सेल्फ आणि सोसायटी हा विषय असताना हे चुकीचं होत आहे म्हटलं, कोणी काही बोलत नाही आहे, ते जाऊ दे. पण धारणा ध्यान समाधीची इतकी सुंदर त्यांची पतंजली मुनींची सूत्र आहेत, आणि ना वाईड फ्रेम आहे. म्हणजे धारणेचं सूत्र आपण सुईत दोरा ओताना लावू शकतो, बायकांचं उदाहरण देते, आपण फोडणी करताना लावू शकतो, आपण एखादा पाक करताना लावू शकतो, आपण एखाद्या विषयावर फोकस करताना लावू शकतो, आपल्याला गाणं आवडत असेल काही हरकत नाही, गाणं ऐकताना आपण तो लावू शकतो. चांगलं कला म्हणजे आपण लिखाण करत असू तर तेव्हा ही धारणा ध्यान समाधीत जाणं आवश्यक असतं. कुठल्याही कलात तुम्ही नवनिर्मिती करत असाल तर हे जाणं आवश्यक असतं. इतकी वाईड फ्रेम आहे, फक्त योगासाठी फ्रेम नाही आहे. देशबंधा चित्तस्य धारणा, चित्ताला एका देश म्हणजे प्रदेश, तो बाह्य अंतर काही म्हटलेलं नाही आहे, त्याच्यात बांधून टाकायचं. म्हणजे तुम्ही आपण एक साधं चित्राचं उदाहरण घेऊया. असं मोठं चित्र आहे, तर वरपासून खालपर्यंत आपण बघतो की नाही, आधी तो देशबंध झाला, आणि मग आपण म्हणतो की चेहऱ्यावर आपण फोकस करतो. कधी कधी त्या गेट त्याची म्हणजे गती कशी आहे काय याच्यावर करतो, 3D आहे का करतो, त्या भागावर करतो, म्हणजे देशबंधा चित्तस्य धारणा. पण तेव्हा काय असतं, आपण जेव्हा सुईच्या नेढ्यात दोरा होतो की नाही, आधी आपण असं डोळे चांगले आहेत हे गृहीत धरूया, असं करतो, बरोबर आहे. मग ते दोन्ही एकमेकांसमोर आणतो, बरोबर आहे. ते ध्यान झालं, ते ध्यान झालं.
कारण आधी असं असं तेवढ्यात बेल वाजली, तिकडे लक्ष गेलं, कोणीतरी हाक मारली तिकडे, आणि ज्या क्षणी हात घालतो तो क्षण समाधीचा असतो. कारण पहिलं काय झालं, तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. प्रत्यय एकतानता म्हणजे हे माझं लक्ष फक्त ह्या दोघांवर आहे. मी जर फोडणी करत असेन तर फक्त किती तेल तापलाय आणि पहिलं मला काय घालायचं आहे, जिरं घालायचं आहे का काय घालायचं आहे, तूप असेल तर जिरं घालायचं आहे, तेल असेल तर मोहरी घालायची आहे, या सगळ्याचं भान आधी असतं. आणि मग त्या बरोबर एकामागोमाग एक घालत जाणं तरच फोडणी बरोबर होते, तरच तो स्वयंपाक चांगला लागतो. 1 तारी पाकचा 2 तारी पाक कधी होतो कळत नाही, तुमचं लक्ष इकडून तिकडे गेलं तर. त्यामुळे तेव्हा ही समाधी आपण जगतोय, फक्त आपल्याला त्याच्या मागचं त्याचं तत्व माहिती नाही आहे. त्यामुळे ना आपल्याला एखादी आवड असलेल्या ठिकाणी आपण लक्ष फोकस करू शकतो, सगळ्या ठिकाणी नाही आहे. पतंजलींचं असं नाही आहे. तुम्ही जर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार सगळं करत असलात, तुम्हाला न आवडणाऱ्या विषयावरही तुम्ही फोकस करू शकता, कारण तुम्हाला त्याचं टेक्निक कळलं आहे. आज सगळ्या सायंटिस्टनी जे नवीन नवीन शोध लावलेले आहेत ते काही समाधीशिवाय आहेत का? डॉक्टर्स जे ऑपरेशन करतात, साधं तुम्ही कॅटरॅक्टचं ऑपरेशन घ्या, एक 10 मिनटं समाधीतच जायला लागतं. जर तो समाधीत गेला नाही डॉक्टर, तुमचं ऑपरेशन चुकलंच. न्यूरोसायन्स म्हणजे मेंदूचं वगैरे असेल, 10-10 तास त्यांची ऑपरेशन्स चालतात, तेव्हा त्यांना समाधीतच त्या पर्टिक्युलर वेळे राहायला लागतं. प्रत्येक जण हे करतोच आहे, आपल्याला त्याच्यामागचं टेक्निक माहिती नाही. समाधीत फक्त ते उरतं. जसं आपण गाणं ऐकत असू सगळं आपण विसरतो. जर आपण पूर्वी म्हणजे भीमसेन, कुमार गंधर्व अशांच्या आपण जर या मैफली ऐकल्या असतील, सगळं स्वतःला विसरतो, आजूबाजूला विसरतो आणि फक्त ते गाणंच राहतं. तो समाधीचा क्षण असतो, तो वाचनात असतो. तुम्ही क्रिएटिव्ह आर्टिस्ट असाल तर त्याच्यामध्ये असतो. तेव्हा हे सगळं शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी प्राणधारणेपासून सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आता मी प्राणधारणेबद्दल आपण जरा थोडीशी करूया. तुम्हाला शिकवली असेल, प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते, त्यामुळे आपण करूया. आधी दोन्ही पावलं तुमची जमिनीवर टेकलेली असू देत. तुमची उंची कमी असली तर थोडं पुढे बसा. शक्यतो रेलू नका, पाठ ताट ठेवा. इथे कोणी रेलणारच नाही कारण सगळे योगातलेच आहेत. पोट किंचित ताट ठेवा. खांदे मागे असू देत आणि जे बसाल ते समत्वात बसा. दोन्ही पावलं समांतर असू देत, दोन्ही हात एकाच प्रकारे असू देत. नाही तर एक गुडघ्यावर एक मांडीवर असं नाही चालणार. कसंही ठेवा. ज्ञानमुद्रेत बसा, चिन्मुद्रेत बसा, काही कसंही बसा. खरं ना, धारणा नेहमी आसन प्राणायामानंतरच घेतली पाहिजे, म्हणजे योग वर्गातच घेतली पाहिजे. पण ठीक आहे, आता आपण करूया. आपली जाणीव श्वासावर आणायची. जगातला कुठलाही धारणा ही श्वासानेच चालू होते. आत्ता त्याच्यात मंत्र बिंत्र काहीही घ्यायचं नाही. श्वास आत जातो, श्वास बाहेर येतो, हे पाहायचंय आपण. त्याच्यात लुडबुड करायची नाही. प्राणायामात आपण त्याच्यात लुडबुड करतो, मॅनिप्युलेशन करतो. इथे मॅनिप्युलेशन नाही. शरीराला जसा श्वासोच्छ्वास करायचा असेल, मोजूही नका तुम्ही त्याचा रेशिओ. काय त्याला जितका वेळ आत घ्यायचा असेल घेऊ दे, सोडायचं असेल सोडू दे. तुम्ही मध्ये मध्ये करू नका त्या श्वासाच्या. मी श्वास आत घेतो ही भावना नको. हा मी कोण? श्वास घेणारा. तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत अव्याहत चालू राहणारी ही क्रिया आहे. सध्या फक्त तुम्ही त्याची जाणीव ठेवताय. श्वास आत जातो, श्वास बाहेर येतो.
आत जाणाऱ्या श्वासाबद्दल आपल्याला आसक्ती नाही, आपण तो थांबवून ठेवत नाही आहोत बरं का. आणि थांबवून ठेवला तरी तो थांबणार नाही, पण थांबवून ठेवतच नाही आहोत आपण. ना त्याच्याबद्दल आसक्ती आहे. श्वास गेला म्हणून दुःखही नाहीये, कारण पुढचा श्वास आत जाणार आहे. तो जाणार आहे की नाही ही भीतीही नाहीये. सध्या आपल्यातलं कोणीही आजारी नाहीये, कोरोनाची साथ नाहीये, तेव्हा ही भीतीही नाही आपल्या ह्याच्यात मनात. पतंजली मुनींनी 5 क्लेश सांगितलेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. अविद्या सोडून देऊया. अस्मिता म्हणजे मी, माझं, मी श्वास आत घेते असं आपण करत नाही आहोत. श्वास आत जाणं बाहेर येणं या क्रियेबद्दल ना आपल्याला आसक्ती आहे, ना आपल्याला त्याबद्दल काही द्वेष किंवा तिरस्कार आहे, आणि भीतीही नाही आहे. तेव्हा ह्या 4 भावना ज्या सतत आपल्या मनात असतात, कुठलंही कार्य करताना असतात, आसनं करतानाही असतात. एखाद्या आसनाची भीती वाटते, शीर्षासनाची. एखादं आसन आपल्याला येत नाही, मग त्याचा राग येतो आपल्याला. एखादं आसन हवंसं वाटतं, येतं म्हणून तेच धरून ठेवावंसं वाटतं. किंवा आजूबाजूला बघून मी किती छान करते असाही एक अहंकार येऊ शकतो. हे 4ही गोष्टी नाही, त्यापासून मन मुक्त राहतं. श्वासावर लक्ष राहण्यासाठी श्वास आत गेला की 1 मोजा, बाहेर आला की 2, असे 1 ते 10 आकडे मोजायचे मनात, आणि परत 1 पासूनच सुरू करायचं. म्हणजे 1 ते 10 आकडे असे त्याचे 3 राऊंड्स करायचे. पण 11, 12 किंवा 21, 22 न म्हणता परत 1, 2च म्हणायचं. तुम्ही 11, 12 म्हणायला लागलात, थांबून परत 1, 2 वर या. तुमच्याबरोबर मीही करते, माझं झाल्यावर पुढची देते इन्स्ट्रक्शन. आता काही न करता नुसतं बसायचं आणि डोळे मिटल्या डोळ्यांनी पाहायचं. फार वेळ जात नाही बरं का, लगेच एखादा विचार मनात येतो. तो आल्याबरोबर त्या विचाराबरोबर वाहत न जाता तो विचार कुठून आला हे पाहायचं. म्हणजे भूतकाळात न आला, म्हणजे भूतकाळ म्हणजे अगदी अर्ध्या तासापूर्वीचा, 1 मिनिटापूर्वीचाही भूतकाळच झाला, किंवा 20 वर्षापूर्वीचा, 30 वर्षापूर्वीचा काहीतरी विचार मनात येईल, आठवेल. फक्त म्हणायचा हा भूतकाळात न आलेला विचार आहे. तो जाईल आणि कदाचित लगेच भविष्य काळातला विचार येईल. एखाद्या काम करायचं राहिलं म्हणजे भूतकाळातला विचार झाला. क्लासहून घरी गेल्याबरोबर करू, भविष्य काळातला विचार झाला. म्हणजे आपलं भूत भविष्यातच मन रमत असतं, आपण वर्तमानात नसतो. आणि आध्यात्मिकतेचं लक्षण हे की तुम्ही सतत वर्तमानात असता.
प्राणधारणा तुम्हाला वर्तमानात ठेवते. श्वास आत घेतला हे या क्षणाचं वर्तमान, श्वास सोडला हे त्या क्षणाचं वर्तमान. प्रत्येक क्षणाचं वर्तमान श्वास घेणं आणि सोडणं याच्यात असतं. हळूहळू जर 10 मिनटं असं करत गेलात तर हळूहळू ते 10 मिनिटाची 20 मिनिटंही होतील आणि मग तुम्ही ध्यानामध्ये जाऊ शकाल. पण त्यासाठी पी हळद होगोरी नाही, रोज नियमाने खंड न पाडता करत राहावं लागतं. 3 वेळा ओम म्हणूया. सुरू. शांती शांती शांती. अशा प्रकारे आपण आपली तयारी केली तर खरे सद्गुरू जेव्हा आपल्यापर्यंत येतील तेव्हा आपण त्यांना ओळखू शकू आणि आपली तयारी झाल्यावर ते नक्की येतील, ते येतात याची खात्री ठेवू. नमस्कार, धन्यवाद. गेली 40 मिनटं आपण विनाताईंचे या ठिकाणी विचार ऐकत होतो. व्यास मुनीविषयी त्यांनी या ठिकाणी आपल्याला बरीच माहिती सांगितली. ते सद्गुरू ज्यांना जगद्गुरू का म्हटलं जातं हेही आपल्याला या ठिकाणी समजलं. वेदाविषयी त्यांनी आपल्याला माहिती दिली आणि गुरु शिष्याची परंपरा जी आहे ती चालू आहे त्याविषयी आपल्याला त्यांनी या ठिकाणी सांगितलं. तसेच पतंजली मुनीविषयी त्यांनी या ठिकाणी आपल्याला सखोल माहिती सांगितली. पतंजलीची जी अंग आहेत त्याबद्दलही त्यांनी आपल्याला सांगितलं. जीवनमूल्य, ध्यानधारणा याचा उपयोग काय होतो आहे आणि शेवटी आपल्याकडे इथं ध्यानधारणा आणि प्राणायाम करून आपल्याला म्हणजे असं चांगले आपल्याला बरं वाटलं म्हणजे ते सगळं करून. आणि आपण हे रोज हे आपण करतोच, पण त्यांनी जे सांगितलं की तुमचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुम्ही जे काय कराल ते मनापासून करा. तर अशी आपल्याला आज ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज आपल्याला डॉक्टर वीणाताईंनी आपल्याला खूपच चांगलं सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो. यानंतर या संस्थेचे ट्रस्टी श्री बाबर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं. बाबर सर नेहमीच आम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आणि ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शनही करतात. सगळ्यांना प्रथम नमस्कार. आपण आता हे जी आपली जी स्टेज आहे सगळ्यांचीच, माझंही वय 67 आहे, त्यामुळं आता काही ठराविक गोष्टी आपण आयुष्यामध्ये पाळायच्या आणि त्या पाळत असताना आपल्याला आत्मानंदामध्ये कसं राहता येईल किंवा आनंदी कसं राहू आणि कमीत कमी व्याधी कसे राहतील ह्या दृष्टिकोनातून जीवन जगायचं आहे. फार मोठा अगदी तास 2-2, 3-3 तास आपल्याला व्यायाम करायचा आहे, शरीर कमवायचं आहे किंवा मनशांती मिळवायची आहे वगैरे असं काय नाही. पण लाईफ कॉम्प्लिकेटेड करून घ्यायचं नाही कुठल्याही बाबतीत, इझिली जगायचं. म्हणजे आपला एखादा खेळाडू कसा खेळतो तर आपण लहान वयात होतो त्यावेळेला माती चिखलात खेळलो, आईवडिलांच्या खांद्यावर खेळलो, त्याच्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांबरोबर मित्रांबरोबर सवंगड्याबरोबर खेळलो आणि त्या ठिकाणी ते खेळ बदलत गेले. जसं लहान मूल अगोदरचं घेतलेलं खेळणं आहे ते काही दिवसांनी टाकतं आणि दुसरं त्याला खेळणं मागतं आणि ते खेळत राहतं त्या खेळण्याबरोबर.
पण प्रत्येक वेळेला खेळणं बदलत असतं. तर आपलं आयुष्यसुद्धा तसंच आहे, खेळणंच आहे. पण ते खेळताना आपण आनंदानं खेळलं पाहिजे. त्याच्यातला फक्त आनंद मिळवायचा. खेळत असताना, शिकत असताना आपण अनेक विद्या मिळवल्या, डिग्र्या घेतल्या, सर्व्हिस चांगली लागली, सवंगडी मिळाली, नोकरी मिळाली, किंवा काय व्यवसायात गेले असतील, व्यवसाय करत असताना आपली नैतिकता जपणं, किंवा नोकरी करत असताना आत्ता ज्या मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपली सचोटी पाळणं, कामाविषयीची निष्ठा पाळणं. आणि आपण जर ह्या गोष्टी मनापासून पाळल्या तर आपल्याला जे एक आत्मिक समाधान असतं, त्या समाधानाची ऊर्जा फार मोठी असते. की मी ह्या गोष्टी केल्या नाहीत, मी आयुष्यात कधी करप्शन केलं नाही, मी कोणाचे काय 5 पैसे खाल्ले नाहीत, किंवा मी व्यापारी आहे तर मी लांडीलाबाडी केली नाही आणि तसा पैसा मिळवला नाही, मी सरकारचा पैसा टॅक्स रूपानं चुकवला नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे तुम्हाला नैतिक बळ देतात. आणि नैतिक बळ देत असताना रोजच्या दिनचर्येमध्ये आपण वागत असताना आपल्या मनाचा प्रामाणिकपणा पाळला पाहिजे. मन हे एक फार मोठं जज आहे की ज्याला तुमचं सगळंच माहिती असतं आणि ते सांगत असतं की तू किती चुकतोय आणि किती चुकत नाही आहेस. तर हे करत असताना आपण जर संपूर्ण नैतिकता पाळली, त्याच्यानंतर कमीत कमी वादविवाद होतील असं वागलं, आणि शरीराच्या दृष्टिकोनातून म्हणाल तर दररोज दिवसभरात तुम्ही एक 1.5 तास मांडी घालून बसायची सिस्टीम चालू ठेवा. 1.5 तास, एक 7 मिनिट बेंबीच्या देठापासून हसायचं खळखळून, आरोग्य जर चांगलं पाहिजे असेल तर. त्याच्यानंतर तुम्ही एक 1.25 ते 1.5 तास घरातले सगळे एकत्र या, भले भांडा तुम्ही पण घरातले सगळे एकत्र या. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यानंतर मूल हे रडतंय ना, रडलेलं मूल उचलून घ्या. मुलांनी रडणं हे आवश्यक आहे आणि ते ऐकणंही आपल्याला आवश्यक आहे. कारण ह्याच्यातनं एक जी सायकॉलॉजी आणि आपल्या मनावर होणारे परिणाम आणि आपण घेतलेली काळजी, ह्याचं जे सगळं संतुलन आहे ना, ते आपल्या मनावर फार मोठा परिणाम करून जाताना आपला शारीरिक व्याधी वाढण्याकडे कल जो असतो तो कमी होतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण वागत असताना नेहमी आपल्या मनाची सचोटी पाळली ना, की आपल्याला आत्मिक समाधान हे लाभतं. आत्मिक समाधान हे फार महत्त्वाचं आहे. आणि अडचणीचा काळ आला तर त्या अडचणीच्या काळातनं पलीकडे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायचं. म्हणजे माझं आता वय झालं आहे ना, आता मी काय करू असं नाही आहे. काय आर्थिक अडचण निर्माण झाली, तुम्ही अजूनसुद्धा 4 तास काम करायची तयारी ठेवा आणि कुठं तर काम मिळवा आणि त्याचे 4 पैसे मिळवायला सुरू करा. तुमची तब्येत त्याच्यापेक्षा चांगली राहते. जे तुम्ही बसून राहता ना, त्याच्यापेक्षा 4 तास काम केलं तर शरीराला चलनवलन मिळतं, हालचाल मिळते, आरोग्य चांगलं राहतं, पचनक्रिया चांगली राहते. काय म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट पुन्हा प्रयत्न करायची गरज राहत नाही आणि हातात 4 पैसे आल्यामुळं आपली मानसिक स्थितीही चांगली राहते. तर अशा पद्धतीनं जर आपण राहायचं ठरवलं, आणि आता तुम्ही सगळे योगार्थी आहात, योग करतायत, त्यामुळं तब्येती तर चांगलं राहणं साहजिकच आहे. पण मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण जे नेहमी एक पंचक्रोशी ध्यान घेतो ते तुम्ही दररोज घरी करायला काहीच हरकत नाही. ते करण्यापूर्वी भस्त्रिका प्राणायामचे जे 20-20चे 3 राऊंड आहेत ते तुम्हाला शिकवलेलेच आहेत. ते 20-20चे 3 राऊंड घेऊन जर तुम्ही बसले एका ठिकाणी आणि अर्धा तास, 15 मिनिट, 20 मिनिट जे काय तुमची समाधी लागेल, किंवा तुम्हाला जोपर्यंत त्या ह्याच्यातनं तुम्ही ट्रान्समधनं बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्ही हे ध्यानधारणा करायला काहीच हरकत नाही. ध्यानधारण्यामुळं बऱ्यापैकी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येण्याबरोबरच मन शांत राहतं, स्वतःची जास्त कडकड होत नाही. आणि अशा पद्धतीनं जर जागायचं ठरवलं आणि खिलाडू टाईप शेवटपर्यंत राहायचं ठरवलं, मुलं मोठी झाली, मुलांचं ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे करिअरप्रमाणे ते त्यांच्या करिअरच्या पाठीमागं लागलेले असतात, त्यांना काही गोष्टी मिळवायच्या असतात, अचीव करण्याच्या दृष्टीने त्यांचं लक्ष आपल्याकडे नसतं. तर ते त्यांचं जोपर्यंत त्यांना आपण वाढवलं, मोठं केलं, सर्व्हिस लावली आणि लग्न लावून दिलं, तिथंपर्यंतच आपलं त्याच्याबरोबर आपलं खेळणं होतं असं समजायचं. तो खेळ सोडलेला आहे, आता खेळ संपलेला आहे, तर आपला खेळ आपला चालूच राहायला पाहिजे. आणि तुम्ही असं खिलाडू वृत्तीनं शेवटपर्यंत जगले तर आत्मानंदामध्ये राहणं आणि एक खुशाल चेंडूप्रमाणे राहणं हे काय असतं हे तुम्हाला निश्चितच अनुभवाला येईल. आणि ह्या गोष्टी पाळून तुम्ही जर दररोजचं जीवन जगणं सुरू केलं, इथून पुढं जरी केलं, आत्तापर्यंत सोडून द्या, तुम्हाला
आसक्ती असता कामा नये. आता कसं आहे माहिती आहे का, विरक्ती यायला पाहिजे. विरक्ती म्हणजे कसं, कुठलीही एक गोष्ट ती सोडून द्यायची की ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतोय, आणि ती गोष्ट तुम्ही सोडली ना की ॲटोमॅटिकली तुम्हाला चांगलं जीवन जगायला स्पेस निर्माण होते, आणि त्या स्पेसमध्ये तुम्ही जगायला शिका. आत्ता कुठल्याही प्रकारचा हव्यास किंवा हे पाहिजे ते पाहिजे किंवा त्याचं माझ्याकडे लक्ष नाही, नसू द्या लक्ष. आपण आपल्या मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, शेजारीमध्ये, इतर ठिकाणी कुठं आपण कॉमन ठिकाणी जातो, आणि नेहमी जास्तीत जास्त कॉमन पब्लिकमध्ये राहण्याची सवय ठेवा. आणि 4 गोष्टी जाता जाता काय चांगल्या करता आल्या तर त्या करण्याची एक पद्धत ठेवा. म्हणजे बाबा जे ऐकून घेणारी मुलं आहेत, प्रपंचातली आहेत पण ऐकून घेणारी मुलं आहेत, त्यांना तुम्ही चांगले संस्कार द्या, चांगलं वळण लावा. ते जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण आमच्याकडं, आम्ही ज्या वेळेला हायस्कूलला होतो त्यावेळेला एक कुलकर्णी म्हणून सर होते. आयुष्यात कसं वागावं हे पहिली 10 मिनिट ते 45 मिनिटापैकी सांगायचे आणि 35 मिनिटं शिकवायचे. पण त्यावेळेला आम्ही म्हणायचो आली बघा किरकिर आली म्हणायचो आम्ही त्यावेळेला. पण ज्या वेळेला मी MSW पासआउट झाल्यानंतर व्यवसायामध्ये पडलो आणि व्यवसाय करत असताना मला जे काही अनुभव आले, तर पहिल्याच वर्षी मी यशस्वी झाल्यामुळं त्यांच्या जाऊन पहिलं पाया पडलो. तर ते म्हणले काय तू असं एवढं आता एवढा मोठा बिझनेसमॅन झाला, हे झाला, पाया पडायला माझ्या इथं पंढरपूरपर्यंत आलाय म्हणले. मी म्हटलं सर आम्ही त्यावेळेला तुमची टर उडवत होतो म्हणलं, काय या आली किरकिर, पण तुम्ही ज्या काय गोष्टी शिकवल्या त्या मला त्या धंद्यामध्ये माझ्या आयुष्यामध्ये अंगीकारता आल्या, आणि त्यामुळं माझं एक वेगळ्या पद्धतीनं जीवन जगणं सुरू झालं. आणि ही जीवनाची जी गुरुकिल्ली तुम्ही दिली त्याच्याबद्दल मी पाया पडायला आलो आहे. म्हणजे हे फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला आयुष्यात चांगले गुरु मिळणं, मॅडमने जसं सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. आयुष्यात जर चांगले गुरु मिळाले, चांगलं शिक्षण, आणि त्यांच्यापासून घेण्याची प्रवृत्ती पाहिजे. आपण त्यातनं काय घेतलं हे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही 1 तास 1.5 तास सगळं ऐकलं आणि इथंच सोडून दिलं तर इट्स ऑफ नो यूज. तुम्ही ठरवायचं की मला काय करायचं आहे, आणि हे जर तुमचं फिक्स असेल ना तर आयुष्यात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. चांगल्या प्रकारे जीवन जगता येतं, चांगल्या प्रकारे राहता येतं. हव्यास कमी करायचा, विरक्तीकडं वळायचं, म्हणजे ॲटोमॅटिकली त्यातली आसक्ती कमी होते आणि आपण एक व्यवस्थित असं स्वतःचं जीवन जगू शकतो. या निमित्तानं मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचेही आभार. धन्यवाद आणि गुड डे. धन्यवाद बाबर सर आपल्या सखोल मार्गदर्शनाबद्दल. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनंजय पावगी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद. नमस्कार. मंचावर उपस्थित प्रमुख पाहुण्या माननीय श्रीमती वीणाताई लोंढे, आदरणीय बाबर सर, जोगदेव सर, उपस्थित सर्व योगार्थी आणि मार्गदर्शक गुरु आपल्या सगळ्यांचे लाडके काळुसकर सर यांना वंदन करून या कार्यक्रमाची सांगता करतो. आपण गेले 45 मिनटं खूप छान विचार ऐकलेत, त्यामुळे आता मी जास्त काही बोलणार नाही आहे. फक्त सांगतेमध्ये जे सर सांगत आलेत, सरांनी अष्टांग योगसूत्रावर भर दिला. आपण फक्त आसन आणि प्राणायाम ह्या 2 गोष्टी जास्त करून मुख्यत्वाने आपल्या 1 तासात भर त्याच्यावरच असतो. आत्ता वीणाताईंनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने त्याचं धारणा ध्यान समाधी ह्याकडे आपण ते घेऊन जाता आलं पाहिजे जाणीवपूर्वक. या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नपूर्वक राहावं एवढीच एक इच्छा व्यक्त करतो. आणि ती करण्यासाठी कोणाचं मार्गदर्शन मिळेल काय, आणि हे स्वतःचा अनुभव की गुरु असा शोधून मिळत नाही, हताश व्हायला होतं की काय होईल. तर त्याच्या मागे न लागता जेव्हा योग्य वेळ येईल, आणि ती येईल नाही येईल हेही सांगता येत नाही. कारण गुरु मिळणं हे याला बरेच पैलू आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, जन्मजन्मांतरीचं पुण्य आणि ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते मिळतील न मिळतील याच्या मागे न लागता जी अष्टांग योगसूत्र आहेत
त्याचं फक्त आचरण जरी आपण करत राहिलो तरी जीवन कृतकृत्य होईल असं वाटतं. तर सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. मागे वीणाताई म्हणले आणि ह्याची प्रचिती मलाही आली की एखादी गोष्टचे हव्यास वाटायला लागला आणि वेदातही म्हणलेले तेन त्यक्तेन भुंजितः, म्हणजे एखाद्या गोष्टीचं नको तर तुम्ही ती इतकी करा की शेवटी ती नको वाटली पाहिजे, आता बास हे मला नको, त्या स्थितीपर्यंत जाऊया आपण. तर सर्वांचे परत एकदा आभार. आणि वीणाताईंनी आज येऊन भाषण केलं, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे परत एकदा योगवर्गातर्फे धन्यवाद. तसंच आपले प्रत्येक कार्यक्रमाला साऊंड सिस्टीम उपलब्ध करून देणारे देवचक्के सर, आज तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला. गेले काही दिवस तब्येतीच्या कारणामुळे तुम्ही योगवर्गाला येत नाही आहात, परंतु आज तुम्ही चांगले धडधाकट दिसताय, त्यामुळे आता परत योगवर्गाला यायला सुरुवात करा. आपले दरवेळेस चित्रीकरण करणारे श्री सचिनजी पिसाळ, ह्या सगळ्यांचंही मी एक मनोगतात एक आभार व्यक्त करतो. सुनीलजी देसाई यांनी प्रास्ताविक मांडलं, रश्मी मॅडम त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला, त्यांचेही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद श्री धनंजय पावगी सर. पावगी सर रोज क्लास आपल्या घेतात, अगदी नियमित सगळे आसनं आमच्याकडनं करून घेतात आणि क्लासच्या शेवटी, वर्गाच्या शेवटी 5 मिनटं जेव्हा असतात तेव्हा ते आपल्याला मार्गदर्शन करतच असतात. आपण जेव्हा शवासनात असतो तर असंच सखोल मार्गदर्शन तुमचं आम्हाला लाभू दे आणि उत्कृष्ट तुम्ही योगवर्ग घेता रोज. यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी सीमाताईने या ठिकाणी आमंत्रित करतो. नमस्कार. मला आता ह्या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आहे आणि तो आभार प्रदर्शन करायला सांगण्यात आलेलं आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री धनंजय पावगी सर, तुम्ही अध्यक्षपदाचा भार स्वीकारून आम्हाला उपकृत केलेले आहे, तर आपले आभार. आजच्या प्रमुख पाहुण्या वीणाताई लोंढे यांनी आपल्याला आपल्या आयुष्यातलं गुरुचं महत्त्व खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे आणि त्यांनी ध्यान घेतलेलं आहे, प्रात्यक्षिक त्याचं करून घेतलं आपल्याकडून, त्याबद्दल त्यांचेही आभार. बाबरसाहेब नेहमीच आपल्याला आपल्या योगवर्गाला नेहमी मदत करत असतात, काही अडचणी आल्या तर त्या सोडवत असतात, त्यांचेही आभार. ज्यांच्याशिवाय आपले कुठलेच कार्यक्रम होऊ शकत नाही, जोगदेव सर, गोडबोले सर यांचेही आभार. आपली साऊंड सिस्टीम करणारे देवचक्के सर, ते नसतील तरी आपला कार्यक्रम होऊ शकत नाही, सुनील देवचक्के आभार. सचिन पिसाळ, त्याच्याही व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी हे नेहमी आपल्याला येऊन करतात, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि लास्ट आपले सगळे योगार्थी बंधू भगिनी, तुमच्याशिवायही कार्यक्रम होऊ शकत नाही, त्यामुळे आपलेही सगळेजण उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार. या कार्यक्रमानंतर आता आपल्याला चहापान ठेवलेलं आहे, त्याचा आस्वाद घेऊन आपण आस्वाद घ्यावा सगळ्यांनी. धन्यवाद. धन्यवाद. आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. अल्पोपहाराचा आणि नंतर फोटो सेशनचाही आपण या ठिकाणी थांबावं असं. धन्यवाद.